these 3 years, what are you doing? मी उत्तर दिलं, sir, I have established one competitive study center at my village which works for the upliftment of the rural youth as well as for disseminating rational and viable ideas in rural folks. Impress झाले, विश्वास, you speak very good English. पण तेवढंच उत्तर मी पाठ करून ठेवलेलं होतं. कारण ग्रॅज्युएट झाल्यानंतर काय करतोय सगळ्यांना प्रश्न मलाही तो विचार. त्याच्या पुढे माझं खरं इंग्रजी सुरू झालं. मला विषय माझा मराठी साहित्य विषय होता. त्यांनी विचारला घाशीराम कोतवाल बद्दल, वाय इट वॉज कंट्रोवर्शियल. मी उत्तर दिलं, सर, घाशीराम कोतवाल वॉज ड्रामा रिटन बाय विजय तेंडुलकर अँड इट वॉज कंट्रोवर्शियल बिकॉज नाना फडणवीस वॉज शोन ॲज बिहाइंड वुमेन पर्सन. आता त्यांना बिहाइंड वुमेनचा अर्थच कळेल ना. मॅडमना म्हटलं, मॅडम स्त्री लंपटचं भाषांतर करून सांगा, त्यांनी काहीतरी वुमनायझर असं असा इंटरव्ह्यू माझा मोडका तोडका. पण माझ्या ज्यावेळेला एरिया ऑफ इंटरेस्ट मध्ये, हॉबीला एरिया ऑफ इंटरेस्ट असा कॉलम असतो तिथं, ऑर्गनायझिंग रुरल युथ फॉर मास डेव्हलपमेंट हा माझा हॉबी लिहिलेला होता. त्याच्या अनुषंगाने ज्यावेळेला प्रश्न यायला लागले माझ्या कमांड एरियाजमध्ये, मी IPS 2दा झालो, म्हणजे परत पण मी IAS मध्ये माझ्या जायचं जास्त डोक्यात खाज होती. आणि त्यानंतर माझं IPS मध्ये सिलेक्शन झालं. किंवा डेप्टी कलेक्टरचा माझा इंटरव्ह्यू असतो किंवा सेल्स टॅक्स इन्स्पेक्टरचा इंटरव्ह्यू असतो. मला माहित असायचे पुढचे प्रश्न कोणते असायचे. मी माझ्या कॉलेजच्या वयामध्ये मला NCCचं C सर्टिफिकेट त्या उद्देशानं बनवून घेतलेलं होतं. शूटिंग मधलं गोल्ड मेडल युनिव्हर्सिटी लेवलला त्या उद्देशानं बनवलेले होते. NSSचे कॅम्प्स त्या अनुषंगानं मास लिटरसी रुरल रिकन्स्ट्रक्शनचे केलेले होते. माझ्या गावामध्ये मी स्टडी सेंटर बनवलेलं होतं, एक कन्स्ट्रक्टिव्ह लायब्ररी बनवलेली होती. त्याच्या अनुषंगानं मला हॉबी होती. त्यामुळे मला माहित असायचे कुठले प्रश्न मला येणार आणि त्याची उत्तरं. फक्त कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम, कारण मग इंग्रजी बोलायची सवय नाहीये, त्यामुळे इंग्रजी बोलताना प्रॉब्लेम यायचा. इनफॅक्ट इंग्रजी, लेखी इंग्रजी आणि बोलण्याची इंग्रजी वेगळी. मला हायएस्ट मार्क आहेत MPSCच्या इंग्लिशच्या पेपरमध्ये. 100 पैकी 92 मार्क आजपर्यंत कुणाला नाहीये. त्याच्यामुळे मी डेप्टी कलेक्टर झालो. पण ते फक्त भूकंपट्टीमुळं. साधं उदाहरण तुम्हाला सांगतो, कुठलं प्रेझन्स ऑफ माइंड कसं वापरायचं. मी त्यावेळेला त्या डेप्टी कलेक्टर ज्या वर्षी झालो त्यावेळेला त्या निबंध असतो 40 मार्कांचा. 40 मार्कात निबंधाला ज्याला चांगले मार्क पडतात त्यालाच हायेस्ट स्कोर होतो. निबंध मी कुठला लिहिला होता, इफ आय वेर अ प्राईम मिनिस्टर, मी पंतप्रधान झालो तर. आणि तो कसा लिहिला होता, कारण मी कॉलेजला असताना NCC मध्ये इलॉक्युशन कॉम्पिटिशन, वक्तृत्व स्पर्धेमध्ये इंग्लिशमध्ये भाषांतर, माझं पाठांतर बरं आहे त्यामुळे मी पाठ केलं. CSR मध्ये ते कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू डोक्यात 12वी पासूनच ते होतं, IAS व्हायचं वगैरे, त्यामुळे ते घ्यायचो. आणि त्यात एक नॅशनल इंटिग्रेशनचा निबंध होता. तो थेट 10-12 वेळा वाचला, पाठ झाला. मला कळाल अर्थ काहीच कळत नव्हता पण पाठ झाला तो. मग तोच निबंध मी बदल करून फिल इन द ब्लँक्स करून तिकडे लिहिला आणि मला हायेस्ट मार्क मिळाले. परमेश्वराला माहित कसे. पण त्याच्यात सुरुवात कशी होत होती नॅशनल इंटिग्रेशन मध्ये. द स्ट्रेंथ ऑफ द नेशन लाईज नॉट in its loud claims and mouth-watering directive principles of the state policy, but in the spirit of complete dedication of one's both body and soul to the cause of unity and integrity of the nation. If I were a prime minister मध्ये लिहिलं, the strength of the nation lies not in prime minister's loud claims and his mouth-watering directive principles of the state. ही वस्तुस्थिती. पुढचा पॅरा होता, with every salute and cheers to our grand and mighty past, but our present is uplifting, sometimes it is horrifying, sometimes frustrating. With every salute and cheers to our grand and mighty past of late Pandit Nehru, late Indira Gandhi, late Rajiv Gandhi, our present of VP Singh and others is afflicting, sometimes horrifying वगैरे. तर सांगायचा उद्देश की या तयारीत म्हणजे दुसरा हे काही मला येताना अमितनं सांगितलं की 40% मुलं UPSC आणि MPSCच्या मागे लागलेली आहेत. पण हे प्रेझन्स ऑफ माइंड, बरेच माझ्यापेक्षा खूप चांगला अभ्यास केलेली मुलं पाठीमागे राहिली. त्याचं एक उदाहरण सांगतो. मी 8 दिवस एक विषय, म्हणजे सगळ्यांनी सांगितलं की MPSCला, UPSC आणि MPSC दोन्ही पास झालेलो होतो प्रिलिम्स, आणि MPSCला मराठी लिटरेचरला चांगला स्कोर होत नाही. मग अचानक कुठला विषय घ्यायचा तर समाजशास्त्र, सोशॉलॉजी घेतला. 8 दिवस मी अभ्यास केला. माझा एक गुरु आहे जो MA सोशॉलॉजी आणि MPhil सोशॉलॉजी डिस्टिंक्शन मध्ये झालेला आहे, आणि त्याला मला सोशॉलॉजीचे काही पुस्तक सांगितले, एवढे मोठे ग्रंथ दिले. पण मी सोशॉलॉजी सगळ्यात छोटस, ते मुन्नाबाई शोधतो ना तेवढं छोटंसं पुस्तक शोधलं आणि ते 8 दिवसात वाचलं. आणि मी त्या सोशॉलॉजीच्या पूर्ण प्रश्नपत्रिकेचं उत्तर लिहिलं. जेव्हा फायनल रिझल्ट आला, मला सोशॉलॉजीला 200 पैकी 160 मार्क आहेत, जे खूप आउटस्टँडिंग आहेत. आणि जो MA MPhil झालेला माझा मित्र आहे त्याला 200 पैकी फक्त 90 मार्क पडलेले होते. प्रेझेन्स ऑफ माइंड आणि तयारी करताना, कारण मी काय लिहिलं, बलोतेदारी सिस्टम,
निबंध बलुतेदारी सिस्टमवरती अनालिसिस करा. मला काय वाचायची करायचं? मी खेड्यात जन्माला आलो, मी लहानपणापासून बघितलेलं आहे. 18 बलुतदार, 12 बलुतदार, तिथला कुणबी, तिथली बार्टर सिस्टम, ते मी स्वतः पाहिलेलं. मी लिखाण माझं मी प्रेझेंट करायला प्रॉब्लेम काय आहे? धर्मनिरपेक्षतावाद हे सगळ्यांनी ठोकळबाज लिहिलं. मी धर्मनिरपेक्षतावाद मध्ये युरोपमध्ये इतिहासाचा विद्यार्थी असल्यामुळं कॅथलिक्स आणि प्रोटेस्टंट्स मध्ये जे 30 इयर्स वॉर झालेलं होतं, त्यातनं ट्रीटी ऑफ ट्रॉट्स्की झालेली होती, त्यातनं मग कसा उगम झाला धर्मनिरपेक्षतावादाचा, आपण कसे धर्मसहिष्णू आहोत, आपण धर्मनिरपेक्ष कसे नाहीयेत, आणि हे अनालिसिस माझ्या इंडिपेंडंट थिंकिंगनं लिहिलं. त्याच्यानंतर मला मार्क्स पडले. त्यामुळं हे अभ्यास करताना ही तत्व घेणं खूप महत्वाचं आहे. माझ्या इंटरव्ह्यू मध्ये मला जे प्रेझेन्स ऑफ माइंड वाटायचं, खरं वाटायचं, झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवायचं नाही, ते समोर मांडायचं. हिंदी, इंग्रजी, मराठीत मांडत गेलो. शेवटचा प्रश्न मला त्यांनी खूप इंटरेस्टिंग विचारला होता. विश्वास इस दुनिया में तुम क्यों आए? हिंदीमध्ये विचारलं. कन्फ्युज करणारा प्रश्न होता. मला बाहेर आनंद दिसला, सुगंध दिसला, कशाला आलोय? IAS व्हायला, IPS व्हायला, कलेक्टर व्हायला, SP व्हायला? बोगस वाटला असतो. तर मी क्षणभरासाठी मला माझ्या शिक्षकांनी दिलेली कविता आठवली, जी माझ्या आयुष्याचं मी उद्दिष्ट बनवलेलं आहे. द पोएम ऑफ ला मांचा. आणि चेअरमनना विनंती केली, सर मग एक कविता आहे जी माझ्या आयुष्याचं मला उद्दिष्ट सांगते, ती मी तुमच्या परवानगीनं म्हणू का? त्यांनी मला परवानगी दिली. ती कविता मी म्हणून दाखवली. टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम, जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे. टू फाईट द अनबीटेबल फो, ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाही, त्या शत्रूला मला जाऊन हरवायचं आहे. टू बिअर विथ अनबिअरेबल सॉरो, टू रन वेअर द ब्रेव्ह डेअर नॉट टू गो, ज्या ठिकाणी शूर धाडशी जाण्याचं धाडस करत नाही, त्या ठिकाणी मला जाऊन धावायचं आहे. टू लव्ह द प्युअर अँड चेस फ्रॉम अफार, टू ट्राय व्हेन युअर आर्म्स आर टू वेअरी, माझे हात, पाय, बाहू, शरीर थकून गेलेलं आहे, मात्र मला समोर एव्हरेस्ट दिसतंय. एव्हरेस्ट गाठण्यासाठी मला एक पाऊल टाकायचं आहे. To reach that unreachable star, this is my quest. To follow that star, no matter how hopeless, no matter how far. To fight for the right, without questions, without pause. To be willing to march into the hell for heavenly cause. मला सत्यासाठी संघर्ष करायचा आहे, लढा द्यायचा आहे. त्यावेळेला कोणताही प्रश्न विचारायचा नाहीये, कोणताही थांबा घ्यायचा नाहीये. माझी नरकात जायचीही तयारी आहे, मात्र त्यासाठी असणारं कारण स्वर्गीय असलं पाहिजे. आयुष्यातलं कारण शोधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. मला बरेच जण विचारतात की ताजमध्ये घुसलास, तुला माहित होतं की तू मरणार आहेस, मग तुला तुझी मुलं आठवली नाहीत, तुझी पत्नी आठवली नाही, तुझं घर, आई वडील, म्हातारे आठवले नाहीत, असं का झालं? त्यावेळेला माझ्या समोरचं कारण महत्वाचं मला सापडलेलं होतं का? मला प्रश्न विचारला. मला समोर म्हातारी माणसं दिसत होती, महिला अडकलेल्या दिसत होत्या, लहान मुलं ते माझ्या मदतीसाठी याचना करतायत हे जाणवत होतं. त्याला मला माझं कारण तिथं महत्वाचं आहे की इथं महत्वाचं आहे, त्यातला फरक कळणं खूप महत्वाचं आहे. परमेश्वराची प्रार्थना आहे, गॉड ग्रँट मी द सिरिनिटी टू ऍक्सेप्ट द थिंग्स विच आय कॅनॉट चेंज, करेज टू चेंज द थिंग्स विच आय कॅन, अँड विजडम टू नो द डिफरन्स. परमेश्वरा मला शक्ती दे की ज्या मी गोष्टी बदलू शकतो ते बदलण्याचं ध्येय दे, ज्या बदलू शकत नाही ते स्वीकारण्याचं सामर्थ्य दे, आणि ज्या बदलू शकतो आणि ज्या बदलू शकत नाहीये त्या दोन्ही मधला फरक ओळखण्याचं शहाणपण दे. हे शिकण्याची आवश्यकता. आजच्या या संक्रमणाच्या परिस्थितीमध्ये आज आम्हाला काय अपेक्षित आहे? परिवर्तन, चेंज. आणि चेंज हा तुमच्यापासून सुरू होणार आहात. तुम्ही ठरवायचं आहे तुमच्या आयुष्यात कशाला प्रायोरिटी द्यायची आहे. तुम्ही ठरवायचं आहे तुमच्या आयुष्याची दिशा कशी असेल, आणि ते मनगटामध्ये तुमच्या धैर्य असतं. माझ्या बऱ्याच बहिणी इथं आहेत म्हणून मी एक उदाहरण सांगतो. मी पुण्यालाच SP असताना एका पोलीस स्टेशनला गेलेलो होतो. आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये एक 35-40 वर्षाची महिला बसलेली होती, नऊवारी साडी आणि तोंडाला पदर लावून. मी सिव्हिल ड्रेसमध्ये असाच गेलो. मी पोलीस स्टेशनला गेलो की पहिल्यांदा तिथल्या व्यक्तींची विचारपूस करत होतो. तिच्याही जवळ गेलो. तिच्यावर तिच्या 3 मुली होत्या. एक 8-9 वर्षाची असेल, दुसरी 5-6 वर्षाची, आणि तिसरी तिच्या मांडीवर कडेवर होती, 2-1 वर्षाची असेल. तिला विचारलं तू का आली इथं? तिने काय माझ्याशी बोलायला नकार दिला. तेवढ्यात इन्स्पेक्टर आले. इन्स्पेक्टर मला कडक सल्यूट केला. तिच्या लक्षात आलं हा मोठा कोणतरी साहेब आहे म्हणून पदर तिनं बाजूला केला. बळाबळा रक्त सांडायला लागलं.
म्हटलं काय तुला कोणी मारलं, तुझा काय ऍक्सिडेंट झाला? तिनं तिचा डावा हात मला दाखवला, तिचे 7-8 दात होते. परत मी विचारलं काय झालं, काय सांग. पण तिची ते दात पुढचे पडलेले होते ना, त्यामुळे जिभेचा आणि दाताचा कॉन्टॅक्ट होता, त्यामुळे बोलताच येत नव्हतं, बोबडं बोलवते, काही कळत नव्हतं. तेवढ्या तिच्या सगळ्यात मोठ्या 8 वर्षाच्या मुलीला कळालं की आपल्या आईला बोलता येत नाही. म्हणून ती मला उद्देशून म्हणाली, साहेब वगैरे नाही, दादा. दादा ते आम्हाला ना भाऊ होत नाही ना, भाऊ म्हणून आमच्या बाबांना आईच्या तोंडामध्ये वरवंटा घातला. मला प्रचंड संताप आला, लाजही वाटली. मी त्या इन्स्पेक्टरला शिवाय घातल्या आणि पटकन म्हटलं 307 दाखल कर आणि त्याला आणून पहिल्यांदा लॉकअप मध्ये टाक, अटेम्प्ट टू मर्डर दाखल कर. तिच्या लक्षात आलं की ते नवऱ्याला जेलमध्ये टाकायची मी काहीतरी भाषा करतोय. तिने माझे पाय पकडले आणि जे काही बोबडं बोलता येत होते त्याच्यात बोलायला लागली की दादा मला काय नवऱ्याला जेलमध्ये नाही टाकायचं हो, माझ्या 3 पोरी रस्त्यावर येतील ना, त्या माझं नांदणं सुखाचं लावून द्या. भाऊजाईच्या सांगण्यावरनं मला मारतोय, तेवढं मारणं बंद करा, माझं नांदणं. ही आज परिस्थिती आहे. स्वातंत्र्य मिळून 60-65 वर्ष व्हायला लागलीत. एक खूप छान कविता कुसुमाग्रजांनी लिहिलेली होती स्वातंत्र्य मिळून 50 वर्ष झाल्यानंतर. ती आपल्याला उद्दिष्ट सांगते आपल्या जगण्याचं. 50ची उमर गाठली, स्वातंत्र्य देवता विनवणी करते. 50ची उमर गाठली, अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडून वाट वाकडी धरू नका. सूर्य कुळाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे, काळोखाचे करुण पूजन गुबळाचे व्रत धरू नका. समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खोडू नका. देवी म्हणून भजू नका की दासी म्हणून छळू नका. प्रकाश पेदा आपुल्या भवती, दिवा दिव्याने पेटत असे, इथे भ्रष्टता तिथे नष्टता, शंखच पोकळ फुंकू नका. तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी, करमणुकीच्या गटार गंगा त्यात स्वतःला शाळू नका. गोरगरिबा छळू नका, पिंड फुकाचे गिळू नका, गुणी जनावर जळू नका. जनसेवेस्त असे कचेरी ती डाकूंची गुहा नसे, मेजा खालून मेजा वरतून द्रव्य कुणाचे लुटू नका. लाख लाख जण जळले मेले माझ्यासाठी हे विसरू नका, मीच विनविते हात जोडून वाट बाकडी धरू नका. जय हिंद.